संपूर्ण तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आधीच निसर्गाच्या कृपेने त्रस्त झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांचे उरलेसुरले पीकही पाण्यात गेले असून शेतकऱ्यांची दिवाळी यावर्षीही अंधारातच जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे। यावर्षी 8 ते 10 हजार रुपये प्रति क्विंटलने बियाणे खरेदी करून शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी केली होती, परंतु ऐन सोयाबीन काढणीच्या वेळेला पावसाने संततधार लावल्याने हाती आलेले सोयाबीनच पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर आहे। दरवर्षी विदर्भात सर्वाधिक सोयाबीन आणि कपाशीचे उत्पादन घेतले जाते, परंतु मागील वर्षी कपाशीवर बोंड अळी आल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली। मात्र सोयाबीनचे पीक आता काढणीला आले असतानाच तब्बल 1 महिन्यापासून पावसाची संततधार तालुक्यात सुरू आहे आणि याचा सर्वाधिक फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतातून पाण्याचा निचरा होत नाही, त्यामुळे शेतात पाण्याचे मोठे मोठे डबके साचले आहेत। त्यामुळे सोयाबीनला कोंबे फुटले असून सोयाबीनही काळे पडले आहे। त्यामुळे यंदाची दिवाळी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची अंधारात जाणार असल्याची परिस्थिती आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, धामणगाव रेल्वे।